गुरुजींनी माझी भावना पाहिली आणि म्हणाले, वा, तू तर तयार झालीस. तोही वेळ न दळवता त्यांनी मला गालावर पापी द्यायला सुरुवात केली. इकडे माझ्या भावनेची अवस्था शिगेला पोहोचली होती. मला कसं तरी होत होतं की स्वतःचे सर्व कपडे काढून फेकून द्यावे असे वाटत होते. मी विचारलं, गुरुजी, तुम्हाला मी आवडत होते तर आधी का सांगितलं नाही? ते म्हणाले, बाळा, तू एक विवाहित बाई आहेस. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहित नव्हतं तुलाही मी आवडतो. पण आज तू मला अशा नजरेने पाहलंस तेव्हा मला वाटलं की तुला जवळ घ्यावे. ते शरबत पिल्याने माझ्यात जास्तच उत्तेजना येत होती. मी म्हणाले, आता हे सगळं सोडा आणि माझा इलाज सुरू करा. हे ऐकताच गुरुजींनी विचारलं, तुला कशा पद्धतीने इलाज करायला आवडतो? आणि म्हणाले, तुझ्या इच्छेने. तुम्हाला जसं जमेल तसा इलाज करा आणि मला आई बनवा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्नेहा आहे. आज माझ्या नशिबाचा निकाल लागायचा होता. मी दवाखान्यातून बाहेर बसून देवाला सतत प्रार्थना करत होते की मला चांगलीच बातमी मिळावी. माझ्या लग्नाला 8 महिने झाले. तेव्हापासून माझ्या नवरा अमित, सासूबाई आणि ननंदेला बाळाची आस लागली होती. आता तर माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. आज माझी तब्येत बिघडली म्हणून सासूबाई आणि माझा नवरा मला डॉक्टरांकडे घेऊन आले होते. पण अजून डॉक्टरांनी मला दिवस गेले आहेत की नाही ते सांगितले नव्हते. म्हणूनच मी देवाला प्रार्थना करत होते की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह यावा. पण जेव्हा नर्स माझ्याकडे येत होती तेव्हा तिचा चेहरा पाहून मी समजून गेले की माझ्यासाठी कोणतीही आनंदाची बातमी नाही. ती म्हणाली, तुम्हाला उगाच गॅस्ट्रिक झाला आहे. तुम्हाला मूल होणार नाही आणि मला वाटते की तुमच्यात काहीतरी कमी आहे. तुम्ही तुमची तपासणी करून घ्या. असं नको व्हायला की नंतर तुम्हाला जास्त महागडे उपचार करावे लागतील. नर्सचे बोलणे ऐकून सासूबाईंनी माझ्याकडे असं पाहिलं जणू मी खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतं की नर्सच्या बोलण्याने सगळ्यांना निराशा झाली होती. माझा नवरा म्हणाला, उपचार करायची काही गरज नाही. आता आपण घरी जाऊया. त्यांनी लगेच रिक्षा थांबवली आणि आम्ही त्यात बसून घरी आलो. माझं हृदय खूप जोरात रडत होतं. घरी येताच नवऱ्याने मला चहा बनवायला सांगितला. मी चहा बनवून आल्यावर माझी सासू, नवरा आणि ननंद या विषयावर गोष्ट करत होते की जर मला आज मूल झालं नाही तर अजून 5 वर्षांनी होणार नाही आणि कधीच होणार नाही. त्यामुळे वेळ वाया घालवण्यात काही फायदा नाही. आपण लवकरच यावर उपचार करून घ्यायला पाहिजे किंवा सर्व तपासण्या करून हे शोधायला पाहिजे की मी कधी मूल जन्माला घालू शकते की नाही. हे ऐकून माझी सासूबाई म्हणाली, अरे बेटा, आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की आपण हिची तपासणी किंवा उपचार करू शकणार? मग तशी ही नापीक जमीन नापीकच असते. त्यावर कितीही मेहनत केली तरी ती पीक देऊ शकत नाही. या बोलण्याने माझ्या हृदयात बाण घुसले. मी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी बघते. अशी मुलगी जी वर्षाच्या आत आपल्याला या घरात वारस देईल, असं माझी सासूबाई मोठ्या खुशीने म्हणाली. माझं घर उद्ध्वस्त करताना त्यांना थोडीशीही दया येत नव्हती. मी विचार करून सासूबाईंना म्हणाले, आई, तुम्ही मला 1 वर्षाची वेळ द्या. जर मूल झाले नाही तर मी स्वतः या घरातून निघून जाईल. मलाही इथे राहायचा काही शौक नाही. माझं बोलणं ऐकून सासूबाईंनी माझ्याकडे असं पाहिलं जणू मी एखाद्या चमत्काराबद्दल बोलले होते. मग त्या म्हणाल्या, अरे, जेव्हा 5 वर्षात काही झालं नाही तर 1 वर्षात काय होणार? मी म्हणाले, मी सांगते ना, तुम्ही मला एक शेवटची संधी द्या. माझ्या नवऱ्याची कोणत्या मुलीचे संबंध बघू नका. मी माझ्या नवऱ्यासाठी सर्व काही सहन करू शकते, पण माझ्या नवऱ्याला वाटून घेऊ शकत नाही. कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहू शकत नाही. फक्त तुम्ही थोडा वेळ द्या. मी देवाला प्रार्थना करेन. माझा इलाजही स्वतःहून करेन. जर तुम्हाला मूल मिळालं नाही तर मी स्वतः या घरातून निघून जाईन. मी सांगते, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. हे ऐकून सासूबाईंचे तोंड उघडच राहिलं. अरे बघा तरी कशी बोलते. हिला एवढी हिंमत कुठून आली ही आपल्याला सोडून जाईल? म्हणजे हिच्या डोक्यावर कुणाचा तरी हात आहे.
सासूबाईंनी बोलायला नवीन बहाणा शोधला. मी त्रासून गेले आणि म्हणाले, ही गोष्ट नाही. मी एका वर्षात माझ्यासाठी नक्कीच काहीतरी इलाज शोधून काढेन. जेव्हा मी रोज इलाजासाठी घरातून बाहेर पडेन तेव्हा काहीतरी उपाय मिळेलच. माझी सासू मला म्हणाली, या सगळ्या वृत्तीचा काही उपयोग नाही. आम्हाला लवकरच मूल हवे आहे. जर तू एका वर्षाचा वेळ मागितला आहे तर मी तुला 6 महिन्यांचा वेळ देते. जर या काळात कोणतीही चांगली बातमी मिळाली नाही तर मी मुली बघायला सुरुवात करीन आणि 9 महिन्यांच्या आत जर तुला मूल झालं नाही तर 10व्या महिन्यात मी तुझ्या नवऱ्याचे लग्न माझ्या भाषेशी लावून देईन. तुला माझ्या भाषेचे दुसरे लग्न करायला कोणतीही हरकत नाही ना? हे ऐकून मी रडू लागले. मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या कोणासोबत वाटून घेण्याचा विचारही करू शकत नव्हते. मी त्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर पडले होते. मला माझ्या मैत्रिणीची पूजाची खूप आठवण येत होती. मी पूजासोबत खूप मस्ती मजा करायची, कारण ती मला विचित्र गोष्टी सांगायची. कधी म्हणायची एका बाबाने एका मुलीवर उपचार केले तर तिला 5 वर्षांनी मूल झाले, तर कधी म्हणायची बाबांच्या उपचारामुळे एका मुलीला 10 महिन्यांनी मूल झालं. हे ऐकून तिची मी चेष्टा करायचे, पण आज मला तिची गरज होती. मी पूजाच्या घरी गेले. तिच्या घराचा दरवाजा वाजवला. पूजाने दरवाजा उघडला आणि मला अस्वस्थ पाहून तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, काय झालं? तू तुझ्या आयुष्यात आनंदी नाहीस का? मी काय आनंदी असणार? मला मूल होत नाही म्हणून तुझ्याकडे मदत मागायला आले आहे. तू माझी मदत करू शकतेस का? माझ्या तोंडून हे ऐकून पूजा म्हणाली, हो, मी तुझ्यासाठी खूप काही विचार करून ठेवला आहे. कारण तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाली. अजून तुला दिवस गेले नाहीत. माझी पण मनापासून इच्छा आहे की तुझ्या घरी मूल व्हावे आणि तुझी सासू व नवरा आनंदी व्हावेत. मी हे ऐकून आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, तुला कसं माहीत की मी आनंदी नाही? ती म्हणाली, ते तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. ही सांगायची काही गरज नाही. मी म्हणाले, ठीक आहे, तू मला उपचार सांग. त्यावर ती म्हणाली, मी तुला बाजारात घेऊन जाईल. बाजारात एक म्हातारा माणूस बसतो. त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या वंध्यत्वाचा उपचार आहे. त्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेव, पण त्याने बऱ्याच स्त्रियांवर उपचार केले आहेत. तू पण त्याच्याकडे गेलीस तर रिकाम्या हाताने परत येणार नाहीस. तुझा नवराही आनंदी होईल आणि सासूही, आणि तू तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न होऊ देणार नाहीस. आता हा निर्णय तुला स्वतःला घ्यायचा आहे की तुला गुरुजींकडे जायचं आहे की नाही? मी म्हणाले, नक्कीच, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. गुरुजींनी जाऊनही जर मला काही फायदा झाला नाही तर मला दुसरीकडे जावं लागेल. पण माझ्यासाठी मूल इतकं गरजेचं आहे जसं जगण्यासाठी पाणी आणि भाकरीची गरज असते. तुला माहिती आहे, जर मी बेघर झाले तर माझ्याकडे राहायला कोणताही आधार नाही. मी माझं आयुष्य कसं जगणार? असं म्हणून मी रडू लागले. पूजा मला म्हणाली, चल, मी तुला गुरुजींकडे घेऊन जाते. जर तुझा इलाज झाला नाही तर तू स्वतःला समजून घेशील, मी खरोखर सांगते. मी घरी आले. माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. माझ्या नवऱ्याने विचारले तेव्हा मी सगळी गोष्ट सांगितली. माझं बोलणं संपण्याआधीच तो म्हणाला, ठीक आहे, जर गुरुजींकडे तुझा इलाज असेल तर मी दुसरे लग्न करणार नाही. पण जर असं झालं नाही तर तू हे घर सोडून स्वतःच निघून जाशील आणि माझ्या लग्नात अडथळा बनणार नाहीस. मी म्हणाले, ठीक आहे, तू मला फक्त 9 महिन्यांचा वेळ दे. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. जणू त्याला आधीच सगळं माहीत होतं. मी देवाला प्रार्थना केली की जे काही होईल ते सगळं ठीक व्हावं. दुसऱ्या दिवशी मी पूजाकडे गेले. पूजा आधीपासूनच तयार बसली होती. मला पाहून ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, तू आलीस? चल, आता गुरुजींची तुझी वाट बघत असतील. मी म्हणाले, का? ते माझी का वाट बघत असतील? वाट तर मला त्यांची बघायला पाहिजे. यावर पूजा म्हणाली, अरे, माझा अर्थ असा आहे की मी तुझ्यासाठी वेळ घेतला आहे. त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी माझ्या मैत्रिणीसोबत तुझ्याकडे येईल, तेव्हा ते या वेळी कोणावरही इलाज करत नाहीत. तुला माहित आहे का? ते खूप तत्वनिष्ठ बाबा आहेत. बाकीच्या लोकांसारखे नाहीत की 100 मुलीशी बोलतील आणि कोणाचा इलाज केला हे विसरून जातील. त्यांना आजही प्रत्येक मुलगी आठवते की कधी कोणाचा इलाज केला आहे होता, काय इलाज केला आणि कधी मूल झालं वगैरे. याच गप्पा मारत आम्ही गुरुजींच्या घरापर्यंत पोहोचलो. ते बाहेरून खूप विचित्र दिसत होते.
मी जसा पडदा बाजूला सरकवला आणि आत पाहिलं तर मी खूप घाबरले. तिथे खूप अंधार होता, त्यात कुठेही प्रकाश नव्हता. मी पूजाला म्हणले, हे काय आहे? ती म्हणली, इथली लाईट जाते. तुला तर बाजाराबद्दल माहित आहे की इथे किती गर्दी असते, कितीतरी दुकाने आहेत, त्यामुळे इथे लाईट कमी येते. तू काळजी करू नकोस, आत बस, आता लाईट येईल. मी घाबरत घाबरत खोलीत बसले. माझ्या शेजारी पूजा पण बसली. मी घट्ट पूजाचा हात पकडला. मी तिला म्हणाले, तू कुठेही जाऊ नकोस, मला इथे खूप भीती वाटत आहे. मी पहिल्यांदा इथे आले आहे. मला का भीती वाटत आहे? एका मर्दानी आवाज खोलीतून बाहेर आला. मी काही आत्मा नाही बाळा, मी तुला घाबरून टाकेन. मी कधी कोणत्याही मुलीसोबत काही चुकीचं केलं नाही. तिला कधी असं जाणू दिलं नाही की एखाद्या पुरुषाकडून उपचार करून घेत आहेस. मी मुलींकडे वाकड्या नजरेने बघत नाही. गुरुजींचे बोलणे ऐकून मला आणखीन आश्चर्य वाटलं की जर हे इतके शरीफ आहे तर मला स्वतःची सफाई का देत आहेत. मी मनात विचार केला. तेव्हाच लाईट आली आणि खोलीत प्रकाश झाला. माझी नजर गुरुजींवर पडली. ते खूपच शरीफ माणूस वाटत होते आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. काही क्षणासाठी माझं मन शांत झालं की चला, पूजा मला कोणा चुकीच्या माणसाकडे घेऊन आली नाही. नाहीतर अशा लोकांचे चेहरे सांगून देतात की ते कसे आहेत. पण गुरुजी खूप शरीफ वाटत होते. मी त्यांच्या समोर बसले. गुरुजी मला पाहून म्हणाले, बाळा, तुला कोणताही आजार दिसत नाही. मला तुझा हात दाखव. त्यांनी माझा हात हातात घेतला, माझ्या नाडीवर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, हे पुस्तक वाच. मी वाचू लागले. त्यांनी मला म्हणाले, हे वाचून मला सांग. मी पुस्तक पाहून ते वाचलं. त्यांनी माझ्याकडे न बघता म्हणाले, बाळा, तुला एक किरकोळ आजार आहे, पण तो उपचाराने ठीक होईल. पण तू ती नाहीस. हो, तुला दुसरे आजार आहेत. जर तू इच्छिलेस तर मी त्यांचा उपचार घरी करण्यासाठी सांगतो. पण पूजा सांगत होती की तुझा नवरा आणि सासू खूप रागीट आहे, त्यामुळे तुझा सर्व उपचार इथेच करावा लागेल. हो बापूजी, माझ्या घरच्यांनी, माझ्या सासूने, नवऱ्याने मला 6 महिन्यांचा वेळ दिला आहे. जर मला इतक्या वेळेत मूल झाले नाही तर माझा घटस्फोट होईल आणि माझा नवरा दुसरे लग्न करेल. हे ऐकून गुरुजी मला म्हणाले, ही तर खूप वाईट गोष्ट आहे बेटा. संतान पुरुषाच्या नशिबाने होते, स्त्रीच्या नशिबाने नाही. स्त्रीच्या नशिबाने भोजन प्राप्ती होते. गुरुजींचे बोलणे ऐकून मी आनंदी झाले. चला की मी वंदे नाही, माझा इलाज होईल. गुरुजी म्हणाले, बेटा, तू दुसऱ्या खोलीत जा. मी नर्सच्या हातून औषध पाठवतो. तुला इंजेक्शनही देईल आणि त्याचबरोबर तुझा इलाजही सुरू होईल. 10 दिवस तुझा इलाज होईल, मग तू बरी होशील. अशक्तपणा दूर होईल. गुरुजींनी सांगितले आणि मला शेजारच्या खोलीत जायची आज्ञा दिली. पूजा बाहेर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, जणू तिला काहीतरी माहित होतं. ती म्हणाली, चल दुसऱ्या खोलीत, मी तुझ्यासाठी औषध घेऊन आले आहे. पूजा मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. तिथे एक छान पलंग पडला होता, ज्यावर चादर अंथरली होती आणि रेशमी बिछाना होता. मी त्या बिछाण्यावर जाऊन बसले. पूजा म्हणाली, तुला इलाजासाठी झोपावे लागेल. खूप उशीर होईल. जर तुला आज काही अडचण नसेल तर आज लवकर जा, उद्यापासून ये. कारण तुझ्या इलाजात उशीर झाला तर तुझा नवरा माझा जीव घेईल. मी म्हणाले, तुला का तो काही म्हणेल? त्याला काही अडचण होणार नाही. तू माझा इलाज सुरू कर. तिने मला पलंगावर झोपवले आणि म्हणाली, हे शरबत पिऊन घे. याने तुझ्या शरीराला ताकद मिळेल. मग तुझा इलाज सुरू करू. मी तर पूजावर खूप विश्वास ठेवत होते. मी शरबत पिऊन घेतले. मग तिने मला झोपवले आणि वरून एक ओला कपडा टाकला. मला काही समजले नाही त्यानंतर काय झाले. मी पूर्णपणे बेशुद्ध झाले. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा जवळपास 2-3 तास उलटून गेले होते. मी डोळे उघडून पाहिले. माझ्याजवळ कोणी नव्हते. मी या खोलीत एकटीच होते. हे पाहून मला अडचण वाटली. पूजा मला सोडून गेली होती. मी उठून इकडे तिकडे पाहिले. पूजा मला कुठेही दिसले नाही. बाहेर आले तर तिथे नर्स उभी होती. तिने मला इंजेक्शन दिले होते. पूजा कुठे गेली आहे? मी रडक्या स्वरात विचारले. संध्याकाळचे 7 वाजले होते. अंधार झाला होता. ती पूजा तर इथून गेली. ती म्हणत होती की तुम्हाला वेळ लागेल. तुम्हाला झोप लागली होती म्हणून तिने तुम्हाला उठवणे योग्य समजले नाही, असं म्हणून ती नर्स पण तिथून निघून गेली. मी गुरुजींबद्दल विचारले तर कळाले की ते पूजा करत आहे. आता तर मी आणखीनच अस्वस्थ झाले. मी स्वतःहून तिथून एका रिक्षात बसून घरी आले.
घरी पोहोचताच पाहिले की माझी सासू नवरा बसून माझी वाट बघत होते. त्यांनी मला पाहून विचारले, कुठे गेली होतीस? मी त्यांना म्हणाले, मी माझ्या इलाजासाठी गेली होती, पण रस्त्यात काही अडचण झाली, रस्ता बंद होता, त्यामुळे उशीर झाला. माझ्या नवऱ्याने मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं आणि म्हणाले, रस्ता बंद होता असं वाटत नाही. आजपासून मला खोटं बोलू नकोस, नाहीतर 6 महिन्याच्या आतच तुला सोडून देईल. हे ऐकून मी रडू लागले. माझा नवरा आता माझ्यावर संशय घेऊ लागला. सासू मला टोचून बोलत होती. मला पूजाचा खूप राग येत होता. ती मला एकटी सोडून का निघून गेली? किंवा तिने मला सांगायला तरी पाहिजे होते की ती घरी जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी आपली सर्व कामे संपवून पूजाच्या घरी गेले. जातात तिच्यावर बरसले. पूजा, तुला लाज वाटली नाही का? तू मला तिथे एकटी सोडून कशी आलीस? तुला काही जाणीव आहे की नाही? मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते. तू माझ्या विश्वासाचं हे बक्षीस दिलंस. पूजा माझी गोष्ट ऐकून उलटी माझ्यावरच रागवली. इलाजाला वेळ लागतो म्हणून मी तिथेच राहू शकले नाही. तिच्या नवऱ्याने तिला बोलावलं होतं. तिची मुलगी आजारी होती वगैरे वगैरे. मी तिचं बोलणं ऐकून शांत झाले. मी विचार केला की चला पुढे पूजासोबत कोणतीही तक्रार करायची नाही. एकतर ती माझ्या इलाजासाठी मदत करत आहे आणि वरून मी तिच्यावर रागावले. तसेही मला संध्याकाळी तिच्यासोबत जायचं होतं. मी संध्याकाळी व्यवस्थित तयार झाले आणि स्वतःला झाकून घेतलं. पूजा हे पाहून मला म्हणाली, तू स्वतःला का झाकले आहेस? गुरुजींनी या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. असं करू नको, नाहीतर त्यांना वाटेल की आपल्याला त्यांच्यावर विश्वास नाही. पूजा खूप विचित्र गोष्टी बोलू लागली होती. मी पण काही बोलले नाही आणि तिच्यासोबत तशीच गेले. आम्ही गुरुजीकडे पोहोचलो तेव्हा ते पुस्तक वाचत होते. कालच्या बद्दल त्यांना प्रश्न विचारण्याची माझी हिंमत झाली नाही. मी हलक्या आवाजात फक्त इतकंच विचारलं, गुरुजी, माझ्या इलाजात किती पैसे लागतील? तर त्यांनी उत्तर दिले, 5,000 बाळा. त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं. मी चमकले. 5 दिवसांचे 5,000 एवढे जास्त तर नाहीत. पण त्यांनी पुढे म्हटले, 5 दिवस नाही बाळा, याचा इलाज फक्त 3 दिवसातच होईल. आणि तसेही मी इथे कोणावरही इलाज करत नाही. तुला माहित आहे जमाना खूप खराब आहे. तिने सांगितले की तुझ्या घरात अडचण आहे, म्हणून मी म्हटलं की इंजेक्शन आणि औषधे मी इथेच देईन, नाहीतर इथे जागा नसते. तुला पण माहित आहे. गुरुजींनी मोठ्या बारकाईने सांगितले. मला त्यांच्या स्वभावाचे काही समजत नव्हते. ते का रागत आहेत? काल गुरुजी माझ्याशी बोलले नाहीत. मी दुसऱ्या खोलीत आले. पूजा ते शरबत घेऊन माझ्याजवळ आली आणि म्हणाली, चल हे शरबत पिऊन घे, जेणेकरून तुझा इलाज सुरू होऊ शकेल. मी म्हणाले, मला हे शरबत पाजण्याची तुला एवढी का घाई असते? मला हे शरबत प्यायचं नाही. तर ती मला म्हणाली, तू माझ्यावर संशय घेत आहेस. मी तुझी मैत्रीण आहे, तुझ्याबद्दल वाईट का विचार करीन? असं म्हणून तिने शरबत माझ्या तोंडाला लावलं. मी म्हणाले, ठीक आहे, पिते. मी ते शरबत पिऊन घेतले. त्याची चव जरा वेगळीच होती. माझं डोकं फिरायला लागलं. खोलीत खूपच अंधार होता, पण ते शरबत प्यायमुळे मी चांगलीच बेशुद्धीसारखी झाले होते. तिने मला झोपवले. मग थोड्या वेळाने गुरुजी आले. ते शरबत पिल्याने मला काहीच उमजत नव्हते. ते जसे जसे सांगायचे तसे मी करत होते. मला आतून काहीतरी जाणवत होतं. मला कसं तरी होत होतं. ते औषध पिल्याने माझी उत्तेजना वाढत होती. माझ्या डोळ्यांसमोर धुसर दिसत होतं. पूजा पण मला ओळखू येत नव्हती. मी पूजाला माझ्याकडे ओढत होते. थोड्या वेळाने गुरुजी आले. गुरुजींनी पूजाला बाहेर पाठवले. पूजा लगेच बाहेर गेली. गुरुजीने आतून कडी लावली आणि माझ्याकडे आले. मी गुरुजींना बोलत होते, गुरुजी, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, तरी सुद्धा मला मूल झाले नाही. त्यामुळे माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही. माझी सासू माझ्याशी चांगलं वागत नाही. माझ्या घरात जगणे कठीण झालं आहे. मला काही करा आणि मला मूल होईल असे करा. त्यामुळे घरात माझी इज्जत वाढेल. तुम्ही काही करा, पण मला मूल करून द्या. गुरुजी एकटक माझ्याकडे बघत होते. गुरुजी म्हणाले, तू तर खूपच दिसायला सुंदर आहे. तुझ्यासारख्या मुलीला मूल देण्यास मला चांगलीच ऊर्जा येईल. गुरुजी एकदम माझ्याकडे बघत होते. नंतर गुरुजी म्हणाले, हे बघ स्नेहा, मी तुला खरं सांगतो, मी काही एखादा बाबा किंवा एखादा जादूगर नाही की मी तुला असे जादूने मूल करून देईल. मी तुला खरं सांगतो, मी आजपर्यंत हे सत्य कोणालाही सांगितले नाही. पण मला तू खूप आवडतेस आणि तुझी अस्वस्थता बघून राहवत नाही. त्यामुळे माझे सत्य सांगत आहे. तू बाहेर कोणालाही सांगायचं नाही. या शर्तीवर मी तुला सत्य सांगेन.
त्यानंतर मी बाबांना म्हणाले, बाबा मी काही झाले तर तुमचे सत्य कोणालाही सांगणार नाही. त्यानंतर बाबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि मला सांगू लागले, हे बघ स्नेहा, मी काही जादूकर बाबा नाही. मी उगाच प्रकारे प्रत्येक महिलेचा इलाज करतो. त्या महिलांना पहिले शरबतामध्ये थोडी गुंगीचं औषध देतो आणि त्यानंतर तिच्यासोबत रात्र घालवतो. त्यामुळे अशा उपचारामुळे त्या गरोदर राहतात. त्यामुळे मी काही जादूगर नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. जे त्यांच्या पतीकडून होत नाही ते मी त्यांना करून देतो. त्यामुळे मी प्रसिद्ध बाबा झालो आहे. त्यांचे पती नपुसक असतात, पण ते मानायला तयार नसतात आणि ते माझ्याकडे येतात. ते सांगतात की माझ्या पत्नीमध्ये काही दोष आहे, तो दोष दूर करा आणि तिचा इलाज करा. पण ते सगळं खोटं असतं, कारण दोष त्यांच्या पत्नीत नाही तर त्यांच्या स्वतःमध्ये असतो. पण त्यांना सांगायला लाज वाटते, त्यांची समाजात बदनामी होते. त्यामुळे ते माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की माझ्या पत्नीचा इलाज करा. आणि मी असा इलाज करतो तर तुला हे सत्य सांगण्याचे कारण आहे की तू मला खूप आवडली आहेस. त्यामुळे मी तुला आधीच हे सगळं सांगत आहे. तू हे बाहेर कोणालाही सांगू नकोस, नाहीतर मला जेल होईल. पोलीस मला पकडून नेतील आणि तुला सुद्धा पकडून नेतील. त्यामुळे हे बाहेर कोणाला कळता कामा नाही. त्यानंतर मी बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही असे काय करता की प्रत्येक बाईला तुमच्याकडून इलाज केल्यानंतर मूल होते. मी तेच करतो जे तुझा नवरा रात्री तुझ्यासोबत करतो. फक्त मी त्यांना शरबतामध्ये गुंगीचे औषध टाकतो, कारण हाच एक इलाज आहे की त्यांना लवकर बाळ होऊ शकेल. आणि तुला सुद्धा तेच केले आहे. तुला आधी जे शरबत दिले आहे त्यात गुंगीचे औषध टाकले आहे. त्यामुळे तुला अशी धुंडी येत असेल. खरंच माझ्या डोळ्यात झणझण्या येत होत्या आणि मला बाबांचे बोलणे समजत होते, पण तरी सुद्धा माझे डोके जड पडल्यासारखे होते आणि मला असे वाटत होते की मला कोणीतरी जवळ घ्यावे. बाबा माझ्या हाताला पकडून हळुवारपणे कुरवाळत होते, तर माझी भावना अधिकच दाटून येत होती. मला आता समजले होते की बाबा आता काय करणार होते. मग त्यांनी मला म्हणाले, बाबा बाबा पण खरंच मला मूल होईल ना? त्यानंतर बाबांनी मला जवळ ओढले आणि त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचा करंट लागल्यासारखा झाला आणि मला वेगळीच धुंदी चढली. त्या शरबताने माझ्या अंगात आग होत होती. मला कोणत्याही पुरुषाचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. मी विसरून गेले होते की माझ्या पुढे एक अनोळखी व्यक्ती बसला आहे. गुरुजींनी माझी भावना पाहिली आणि ते म्हणाले, वा तू तर तयार झालीस. तोही वेळ न दडवता त्यांनी मला गालावर पापी द्यायला सुरुवात केली. इकडे माझ्या भावनेची अवस्था शिगेला पोहोचली होती. मला कसं तरी होत होतं. स्वतःचे सर्व कपडे काढून फेकून द्यावे वाटत होते. मी विचारलं, गुरुजी तुम्हाला मी आवडत होते तर आधी का सांगितलं नाहीस? ते म्हणाले, बाळा तू एक विवाहित बाई आहेस. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहित नव्हतं की तुला मी आवडतो. पण आज तू मला अशा नजरेने पाहिलं तेव्हा मला वाटलं की तुला जवळ घ्यावे. हे शरबत पिल्याने माझ्यात जास्त उत्तेजना येत होती. मी म्हणाले, आता हे सगळं सोडा आणि माझा इलाज सुरू करा. हे ऐकताच गुरुजींनी विचारलं, तुला कशा पद्धतीने इलाज करायला आवडतो? आणि म्हणाले, तुझ्या इच्छेने. तुम्हाला जमल तसा इलाज करा, पण मला आई बनवा. गुरुजीने माझ्या केसांमध्ये हात घालायला सुरुवात केली आणि मला त्यांच्याकडे ओढलं. माझी नजर त्यांच्या नजरेत सामावून गेली. त्यानंतर त्यांनी माझ्या ओठांवर ते ओठ टेकवले आणि किस करायला सुरुवात केली. आता मला हे हळूहळू वाटू लागले. मी सुद्धा त्यांना प्रतिसाद देत होते आणि मी सुद्धा त्यांना असे किस करू लागले की अशा प्रकारे मी वेडी होत चालली होते. बाबा सुद्धा आता चांगलाच प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांचा होणारा स्पर्श मला आणखीनच हवाहवासा वाटत होता. तो स्पर्श माझ्या नवऱ्यापेक्षा वेगळा होता. मला असं वाटत होतं की मला हा स्पर्श इतक्या दिवसापासून का भेटला नाही आणि मला आतुरतेने हवाहवासा वाटू लागला. काही वेळातच आम्ही एकमेकांमध्ये सामावून गेलो आणि सुमारे 1 तासाने भानावर आलो. त्यानंतर मी माझे कपडे व्यवस्थित करून तिथून घरी निघून आले. घरचे विचारत होते, इतका वेळ कुठे गेली होतीस? मी त्यांना सांगितले की मग माझा इलाज करत होते आणि मी तुम्हाला 1 वर्षात मूल देणार आहे. त्यामुळे माझा इलाज करणे गरजेचं आहे. माझे सासू आणि नवरा माझ्याकडे एकटक बघत होते. मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला मूल देणार म्हणजे देणार, पण तुम्ही मला 1 वर्षाचा वेळ द्या. त्यानंतर मी रोजच बाबांकडे इलाज करायला जाऊ लागले. आता बाबांनाही समजले होते की माझ्या मर्जीने येत आहे. त्यानंतर बाबांनी मला एक दिवस घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, तू आणि मी आपण कुठे बाहेर फिरायला जाऊ.
मी त्यांना होकार दिला. त्यानंतर ते मला मस्त गाडीत बसून एका घनदाट जंगलात घेऊन गेले. तिथे सुद्धा आम्ही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागलो. मला बाबांचा स्पर्श हवा हवासा वाटत होता आणि मला ते अधिकच प्रेम देत होते. त्यामुळे मी स्वतःहून स्वीकार करत होते. मला माहित होतं की बाबा हे चुकीचं करत आहे आणि मी सुद्धा चुकीचं करत आहे, पण मला पर्याय नव्हता. मी नाईलाजाने सर्व करत होते, कारण मला माहित होतं की जर मी असं काही केलं नाही तर मी या घरातून बाहेर जाणार आणि माझी सासू व नवरा घरातून बाहेर काढणार. त्यामुळे मला हे करणं भाग होतं. असे दिवस जात होते. बाबा इलाज करत होते, पण माझ्या नवऱ्याला आणि सासूला माझ्यावर संशय येऊ लागला होता. एक दिवस मी इलाजासाठी बाबांच्या खोलीत गेले आणि आमच्या दोघांचे जे चालू होतं ते होऊ लागलं. बाबा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते, पण अचानक दाराची कडी वाजली. दार उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण पुढे माझा नवरा आणि सासू उभी होती आणि बाहेर पोलिसांची गाडी. वेळेतच गडबड झाली तेव्हा माझे डोळे उघडले. माझ्या समोरचे दृश्य वेगळेच होते. माझ्या समोर माझी सासू नवरा उभे पाहून मी खूप घाबरले. माझा नवरा माझ्याकडे रागाने बघत होता. माझ्या शरीरावर चादर नव्हती आणि मी खूप वाईट अवस्थेत बिछाण्यावर पडले होते. हे काय चाललं आहे इथे? तू असा इलाज करायला इथे आली आहेस? माझी सासू रागाने म्हणाली. माझ्या नवऱ्याने बोट दाखवून म्हटलं, आई, मला तर आधीपासून याच्यावर संशय होता की ही इथे काय येते. रात्री 7-7 वाजेपर्यंत कुठे थांबते. शेवटी काही कारण नसताना तर असू शकत नाही. मी सगळं समजलो. ही कोणाची संतान देऊ शकत नव्हती. हिला काय वाटत होतं, संतान जन्माला घालायच्या लायकीचे नाही. मी दुसरं लग्न करून हिला मूल जन्माला घालून दाखवेल. माझा नवरा रागाने बोलला. मी एकदा उठून बसले. मी पाहिलं आजूबाजूला चादरही नव्हती. गुरुजी कुठे गेले? अजूनही तुला आपल्या याची फिकीर आहे? माझा नवरा खूप रागाने म्हणाला. तो तुरुंगात गेला आहे. मी त्याला पोलिसांच्या हवाली केला आहे. तो धोकेबाज माणूस तुझा इलाज करत नव्हता, तुझा फायदा घेत होता. आणि तुझ्यासारख्या बेवफा स्त्रियांना तर हेच पाहिजे असेल की त्यांच्यासोबत जास्तीत जास्त लोकांनी संबंध ठेवावे. मी माझ्या नवऱ्याचे बोलणं ऐकून रडू लागले. ओहो, आता रड मगरीचे अश्रू असले तरी पण आता माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मी तुला घरी घेऊन जाऊन घटस्फोट देईन. असं घरी जाण्याचीही गरज नाही. तुला मी इथेच घटस्फोट देतो. त्यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द माझ्या काळजात सूर्यासारखा खुपत होता. तुला मी इथेच घटस्फोट देतो. हे उद्गार दारात उभ्या असलेल्या पोलिसांच्या आणि सासूंच्या समोर घुमले. खोलीतील अंधारात माझा श्वास गुदमरून गेला होता. मी स्वतःला चादरीमध्ये झाकून घेण्याचा केविलवाला प्रयत्न करत होते, पण माझ्या हातात फक्त अपमान आणि हातबलता उरली होती. अमितने खिशातून एक कागद काढला आणि माझ्या तोंडावर कोंबला. स्वाक्षरी कर यावर. मला एका क्षणाचाही उशीर नकोय. आज तुझा आणि माझा खेळ कायमचा संपला. माझे डोळे अश्रूंनी भरले होते. मी अमितकडे पाहत म्हणाली, अमित, माझा विश्वास कर. मला फसवण्यात आला आहे. पूजाने आणि या बाबाने मला औषध देऊन. गप्प बस. सासूबाईंचा कर्कश आवाज खोलीत घुमला. अजूनही मैत्रिणीचे आणि बाबांचे नाव घेऊन स्वतःचे पाप लपवतेस? पोलिसांसमोर तू पकडली गेलीस तरी तुझी जीभ चालते. तू आमच्या कुळाला डाग लावलास नेहा. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. मी बाबांच्या पलंगावरून हळूहळू खाली उतरले. माझे हात पाय थरथरत होते. पोलिसांपैकी एका महिला हवालदाराने मला सावरून उभं केलं आणि माझ्या हातात माझे कपडे दिले. मॅडम, आधी कपडे व्यवस्थित करा आणि बाहेर या. तुम्हाला ठाण्यात यावं लागेल, ती थंड स्वरात म्हणाली. मी कपडे परिधान केले. माझं मन अस्वस्थतेच्या शिगेला पोहोचलं होतं, पण मला अचानक काल संध्याकाळची ती घटना आठवली, जेव्हा गुरुजींनी मला जंगलात नेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मला त्या शरबताची बाटली दाखवून काही गुपिते सांगितले होते. पण माझं डोकं इतकं जड होतं की ती गुपिते मला स्पष्ट आठवत नव्हतं. त्या शरबतामध्ये काहीतरी असं होतं जे मला विचार करू देत नव्हतं. आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो. तिथे आधीच गुरुजी हातपाय बांधलेल्या अवस्थेत बेंचवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा शांत आणि शरीफ भाव आता गायब झाला होता. त्यांच्या डोळ्यात विचित्र भीती आणि कपट स्पष्ट दिसत होतं, पण सस्पेन्स तर पुढे होता. जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या केबिनमधून बाहेर आले तेव्हा त्यांनी माझ्याकडे आणि अमितकडे पाहिलं. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी टेबलावर एक मोठी फाईल ठेवली आणि अमितला म्हणाले, श्रीमान अमित, तुम्ही ज्या बाबाविरुद्ध तक्रार केली आहे त्याची केस खूप मोठी आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अमित रागाने म्हणाला, साहेब, काय सांगायचं आहे? यात भोंदो भागाने माझ्या बायकोचा फायदा घेतला आहे आणि ही सुद्धा याच्यात सामील होती. मला हिच्याकडून आता घटस्फोट हवाय. इन्स्पेक्टर देशपांडे हसले, एक अतिशय थंड आणि गूढ हसू. त्यांनी फाईल उघडली आणि म्हणाले, तुमची बायको यांच्यात सामील झाली की नाही हे नंतर ठरेल,
पण अमितजी, तुम्हाला हे कसं कळलं की गुरुजींच्या गुप्त खोलीतच आज हे सगळं चाललं आहे? तुम्ही बरोबर त्याच वेळी पोलिसांना घेऊन तिथे कसे पोहोचला? अमितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो थोडा अडखळत म्हणाला, ते मला पूजाने सांगितलं. स्नेहाची मैत्रीण पूजा. ती म्हणाली की स्नेहा काहीतरी चुकीच्या मार्गाला गेली आहे. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी बाहेर उभे असलेल्या शिपायाला खून केली. दारातून पूजा आत आली, पण तिच्या हातात बेड्या होत्या. हे पाहून माझी आणि अमितची नजर एकत्र पूजावर गेली. मी चकित होऊन विचारलं, पूजा, तू तू इथे बेड्यामध्ये? पूजाचे डोळे खाली झुकले. इन्स्पेक्टर देशपांडे म्हणाले, स्नेहाजी, तुमची ही मैत्रीण पूजा आणि गुरुजी हे गेल्या 3 वर्षापासून एका आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत आहे. पण या कथेत अजूनही एक तिसरा मुख्य सूत्रधार आहे, ज्याच्या सांगण्यावरून पूजाने तुम्हाला या जाळ्यात ओढलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तिसरा माणूस कोण आहे तो? इन्स्पेक्टर देशपांडे या टेबलावरची काही कॉल्स रेकॉर्ड आणि बँकेचे स्टेटमेंट अमितच्या समोर फेकले. तो तिसरा माणूस दुसरा कोणी नसून तुमचे पती अमित आहे. खोलीत एक भयानक शांतता पसरली. मी शॉक बसल्यासारखे अमितकडे पाहिलं. अमित, हे काय ऐकते मी? हे खरं आहे? सासूबाई पुढे आल्या आणि म्हणाले, साहेब, काय भलतच बोलताय? माझ्या मुलाचा काय संबंध या बंधुबाबाशी? इन्स्पेक्टर देशपांडे म्हणाले, बाईसाहेब, शांत बसा. अमितजींनी गुरुजींना आणि पूजाला 5 लाख रुपये दिले होते. कशासाठी माहित आहे? स्नेहाच्या शरबतामध्ये गुंगीचे औषध मिळून तिला अशा परिस्थितीत अडकवण्यासाठी, जेणेकरून अमितला स्नेहावर चारित्र्यहीनतेचा आरोप लावून 1ही रुपयाची पोटगी न देता घटस्फोट घेता येईल आणि स्वतःच्या भाषेशी दुसरं लग्न करता येईल. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ज्या नवऱ्यासाठी सर्व सहन करत होते, ज्याच्यासाठी स्वतःची अब्रूची पर्वा न करता इलाजासाठी फिरत होते, तोच माझ्या विरुद्ध एवढा मोठा कट रचत होता. हे सगळ्यांना खोटं आहे. साहेब, तुम्ही मला अडकवताय, अमित ओरडला. पण तेव्हाच बेंचवर बसलेले गुरुजी अचानक मोठ्याने हसले. त्यांचा तो हसण्याचा आवाज अख्ख्या पोलीस ठाण्यात घुमला. गुरुजी म्हणाले, अमित, तू मला आणि पूजाला पोलिसांच्या हवाली करून स्वतः वाचणार होतास ना? पण तू विसरलास की मी त्या खोलीत गुप्त कॅमेरे, सीसीटीव्ही लावले होते. तुझा आणि माझा झालेला तो व्यवहार, पैशाची देवाणघेवाण, तू मला दिलेले ते औषध, सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे सुरक्षित आहे. गुरुजींच्या वाक्याने अमितच्या चेहऱ्यावरचा उरला सुरला रंगही उडून गेला. सासूबाईचं तोंड उघडच राहिलं. माझ्या डोळ्यात आता अश्रू वाहतून नव्हते, तर एक वेगळाच राग पेटून उठला होता. मी अमितच्या जवळ गेले. त्याच्या चेहऱ्यावर अशी आता भीती स्पष्ट दिसत होती. मी अमितच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, ज्या नापीक जमिनीचा टोमणा तुम्ही आणि तुमच्या आईने मला मारला होता ना, ती नापीक जमीन नव्हती, तर तुमचे विचार आणि तुमचे नापीक होतं. मला वाटत होतं की मी तुमच्या प्रेमासाठी हे सगळं करत आहे, पण तुम्ही मला एका खेळाचं प्यादा बनवलं होतं. मी इन्स्पेक्टर देशपांडेकडे वळाले आणि म्हणाले, साहेब, मला यांच्याकडून आता घटस्फोट नकोय. मला या सर्वांनी कडकडीत शिक्षा हवी. अमित, माझी सासू, पूजा आणि हा बंधू बाबा या सर्वांवर कटकारस्थान करू, फसवणूक आणि माझ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करा. अमित ढसाढसा रडू लागला, माझ्या पाया पडायला लागला. स्नेहा, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. आईच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं, पण आता खूप उशीर झाला होता. मी माझा हात मागे घेतला आणि पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. बाहेर अंधार सरकला होता आणि पहाटे सूर्य उगवत होता. माझे आयुष्य आता बदलणार होते, पण यावेळी मी कोणाची शिकार नव्हते. मी स्वतःच्या हक्कासाठी लढणारी खंबीर स्त्री होते. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना कोवळ्या उन्हाची किरण माझ्या अंगावर पडली. इतके दिवस मन झाकळलेल्या त्या कंडार खोडीत मी बाहेर आले होते, पण माझी लढाई अजून संपली नव्हती. मी तर खऱ्या अर्थाने सुरू झाले होते. माझ्या हातात कोणतीही सहानुभूती नव्हती, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द होती. मी थेट माझ्या वडिलांच्या ओळखीच्या एका ज्येष्ठ ॲडव्होकेट देशपांडे यांच्याकडे गेले. त्यांना मी सुरुवातीपासून घडलेला प्रसंग सांगितला. ॲडव्होकेट देशपांडे यांनी माझं सगळं ऐकून घेतलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, स्नेहा, ही फक्त फसवणुकीची केस नाही. तुझ्यावर झालेला मानसिक आणि शारीरिक अत्याचार, कट कारस्थान आणि तुझ्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणे या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहे. अमितने जरी पोलिसांसमोर कबुली दिली असली तरी कोर्टात पुरावे बोलतात. आपल्याला हा लढा ताकदीने लढावा लागेल. काही दिवसातच हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. उत्तममध्ये भोंदूबाबा आणि तिच्या पतीचा कट उघडकीस आला अशा बातम्या छापून आल्या होत्या. समाजात ज्या सासूबाई आणि अमितने नाचक्की केली होती ते तोंड लपून फिरत होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.